नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेंढी पालन व्यवसाय बंद पडण्याची मोठी कारणे कोणती आहेत। अनेक लोक 20-25 मेंढ्यापासून सुरुवात करतात। सुरुवातीला मेंढ्या आणल्याने सर्व व्यवस्थित चालते, पण 2 ते 3 महिन्यानंतर मेंढ्या बिमार पडतात, मेंढ्या कमजोर होतात, मेंढ्या गाबडतात, अशा समस्या येतात। मग वाटते मेंढी पालन व्यवसाय करायला नाही पाहिजे, हा व्यवसाय खूप वाईट आहे। पण व्यवसाय वाईट नाही, काही चुका व्यवसायाला बुडवतात। चला तर जाणून घेऊया ती कारणे कोणती आहेत। मेंढ्या विकत आणण्याचा योग्य टाइम नसणे। खूप सारे मेंढी पालक किंवा शेळी पालक मेंढ्या शेळ्या पावसाळ्यात आणतात। पावसाळ्यात मेंढ्यांना खूप सारे रोग येतात। पावसाळ्यात मेंढ्यांना PPR, FMD यासारखे रोग खूप मोठ्या प्रमाणात येतात। मेंढ्या उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात खरेदी कराव्यात। उन्हाळ्यात मार्च ते एप्रिल महिन्यात मेंढ्या विकत आणाव्यात, कारण 2 महिन्यात मेंढ्या सेट होतात। मेंढ्या सेट व्हायला टाइम मिळतो। पावसाळ्याआधीच मेंढ्या सेट झालेल्या असतात। मेंढ्यांना जंतनाशक आणि लसीकरण पावसाळ्याच्या आधीच केलेले असते, त्यामुळे त्यांना रोगराई कमी येते, रोगापासून बचाव होतो व रोगराई 90% कमी येते। हिवाळ्यात मेंढ्या आणाव्यात। पावसाळा कमी झाल्याने खरेदी कराव्यात, त्या टायमाला खूप सारा चारा उपलब्ध असतो, रोगराई मेंढ्यांना राहत नाही, मेंढ्या सहज वातावरणात सेट होतात। पावसाळ्यात का खरेदी करू नये, कारण त्यावेळेस रोगाने बाधित झालेल्या मेंढ्या येतात। जर एखादी मेंढी कळपात आणल्या तर पूर्ण कळप रोगाने बाधित होतो। मेंढ्या पावसाळ्यात स्वस्त भेटतात, पण पावसाळ्यात मेंढ्यांना वाचवणे खूप कठीण होते। पावसाळ्यात कोणतीही नवीन मेंढी खरेदी करू नये, ही सर्वात धक्कादायक चूक ठरू शकते। त्यामुळे मेंढ्या विकत आणायचा योग्य टाइम निवडा। तो टाइम म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा आहे। मार्केटची माहिती नसणे। बाजारामध्ये अनेक व्यापारी दलाल असतात। जर नवीन मेंढी पालक बाजारात मेंढ्या आणायला गेल्या तर मार्केटची माहिती असणे खूप गरजेचे आहे, नाहीतर व्यापारी मजबुरीचा खूप फायदा घेतील। मेंढ्या विकत आणताना खूप जास्त किंमत राहते, पण मेंढ्या विक्री करताना मार्केट नाही, असे कारणे देऊन मेंढ्या स्वस्तात घेऊ शकतात। त्यामुळे मार्केटची माहिती असणे गरजेचे आहे। अनेक जण फक्त मेंढ्या सांभाळण्याचे बघतात, पण विक्री कुठे करायची याचा विचार करत नाहीत। जेव्हा मेंढ्या विकण्याची वेळ येते तेव्हा व्यापारी कमी भावात विकत घेतात, मग मेंढी पालकांना नफा कमी होतो, व्यवसायावरील विश्वास कमी होतो। म्हणून थेट ग्राहक सणासुदीला थेट विक्री करा। रोगाकडे दुर्लक्ष करणे। मेंढी पालन व्यवसाय बंद पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रोगाकडे दुर्लक्ष करणे। काही मेंढी पालक लसीकरण करत नाहीत, जंतनाशक वेळेवर देत नाहीत, मेंढ्या आजारी पडल्यावरच डॉक्टराकडे जातात। एका आजारी मेंढीपासून संपूर्ण कळपाला रोग पसरतो। रोग पसरल्याने मेंढ्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढते आणि नंतर हजारोचे नुकसान होते। मित्रांनो, रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ न देणे कामाचं होय। त्यासाठी आधीच लसीकरण करणे गरजेचे आहे। योग्य मेंढ्यांची जातीची निवड न करणे हे कारण खूप मोठे आहे, पण अनेक मेंढी पालक याच्याकडे दुर्लक्ष करतात। आपल्या भागात हवामान, वातावरण, चारा आणि जवळील मार्केट लक्षात न घेता मेंढ्या खरेदी करतात। आपल्या भागात ज्या मेंढ्यांचं मार्केट आहे त्याच मेंढ्या खरेदी कराव्यात। जर जातीवंत सुधारित ब्रीड मध्ये काम करत असाल तर आधीच आपलं मार्केट तयार झालेलं असावं, नाहीतर नंतर मार्केट मध्ये भाव लागत नाही, अशा वेळी नुकसान होते। आधीच मेंढ्या जास्त किमतीच्या असतात आणि त्या मेंढ्यांना भाव लागत नाही, त्यामुळे पूर्ण आर्थिक गणित बिघडते। आपल्या भागातील मेंढ्यापासून सुरुवात करा, नंतर जसे मार्केट तयार होईल जातीवंत सुधारित ब्रीडच्या मेंढ्या आणा। आधी मार्केट तयार करा व नंतर सुधारित ब्रीडवर काम करा। काही जण फक्त स्वस्त मिळते किंवा महाग ब्रीड मिळते म्हणून खरेदी करतात, दुसऱ्याने घेतली म्हणून ही जात निवडतो। त्याचे परिणाम वाढ कमी होते, जास्त रोगांना बळी पडतात, प्रजनन कमी होते, मेंढ्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढते। म्हणून आपल्या भागातील मेंढ्या निवडा, जेणेकरून पैशाच्या, वेळेचा आणि मेंढी पालन करतो म्हणून जो विश्वास तयार झालेला असतो याचे नुकसान होणार नाही। समजा 2 मेंढपाळ आहेत, पहिल्याकडे 50 मेंढ्या आहेत आणि दुसऱ्या मेंढपाळाकडे 50 मेंढ्या आहेत। पहिला मेंढपाळ लसीकरण करतो, चाऱ्याचे नियोजन करतो, नोंद ठेवतो, मार्केटची माहिती ठेवतो, सतत मेंढीपालनाचे व्हिडिओ बघतो, नवीन सुधारणा करतो, औषधाची माहिती घेतो, चांगले क्वालिटी नर ठेवतो, मेंढ्यांची क्वालिटी मेंटेन करतो, सोशल मीडियावर सतत काम करतो। आणि दुसरा मेंढपाळ कोणतेही लसीकरण देत नाही, चारा नियोजन करत नाही, नोंद ठेवत नाही, माहिती घेत नाही, कोणत्याही सोशल मीडियावर काम करत नाही, नर चांगला ठेवत नाही, मेंढ्यांची क्वालिटी मेंटेन करत नाही, तर 2 ते 3 वर्षानंतर पहिला मेंढपाळ नफ्यात असतो
आणि दुसरा मेंढपाळ एकाच ठिकाणी तिथेच 50-100 मेंढ्यापर्यंत जातो, तेही नुकसान मध्येच राहतो. फक्त मेंढ्या ओढूनच नाही तर सतत माहिती घेत राहावं लागणार आहे. मेंढी पालनात पैसा आहे, पण पैसा फक्त मेंढ्या वाढवल्याने मिळत नाही तर नियोजन आणि व्यवस्थापन यातूनही पैसा मिळतो. जर तुम्ही ह्या चुका टाळल्या तर तुमचा व्यवसाय यशस्वीपणे पुढे जातो. आज आपण बघितलं आहे कोणत्या चुका केल्याने मेंढीपालन व्यवसाय बंद पडत आहेत. हे 4 कारणे पाहिली. नंबर 1, मेंढ्या विकत आणण्याचा योग्य टाइम नसणे. नंबर 2, मार्केटची माहिती नसणे. नंबर 3, रोगाकडे दुर्लक्ष करणे. नंबर 4, मेंढ्यांचे योग्य जात न निवडणे. यापैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे कोणते कारण वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा व तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायचा आहे तेही कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.